वेदूचे राजे छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम यांना वंदन करतो। तसेच आज आमचे महापौर झालेले विनयदादा कोंडान यांचं आणि आमच्या भगिनी उपमहापौर झाल्याबद्दल त्यांचं प्रथम अभिनंदन करतो। आज सर्व सन्माननीय सदस्यांना मानाचा जय भीम जय शिवराया। आज पालकमंत्री साहेब नरेंद्र करा सभागृहात प्रथम सत्कार काय सर महिलांना प्रतिसाद देणारे रोहिणीताई तळवळकर यांना प्रतिसाद देत एवढी बेनिवत होणं अपेक्षित होतं। आमच्या सगळ्या सहकार्यांनी खास करून विरोधी पक्षातल्या सहकार्यांनी सहकार्य केलं आणि निवडी फेरविरोध केला, त्यांना मनापासून धन्यवाद। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी निवडणुकीच्या अनुषंगानं मतदान होणं अपेक्षितच नाही। एवढा मोठं बहुमत सोलापूर शहरातल्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला दिलंय। 87 जागांचं बहुमत असताना मला वाटतं कुठली निवडणूक विरोधी पक्षाने लढावी असं बहुमत त्यांच्याकडे किंवा असं मतदान त्यांच्याकडे नाही आहे। त्यामुळं आता निवडणूक संपलेली आहे। शहराच्या विकासाला प्राधान्य देऊ। आता निवडणूक झाल्यानंतर मला वाटतं बाकीचे राजकीय विषय संपलेले आहेत। आता इथून पुढं सोलापूर शहराच्या जनतेला जे शब्द आम्ही दिलेत, सोलापूर शहरानं मोठ्या विश्वासानं आम्हाला या सत्तेमध्ये बसवले आणि प्रचंड मोठं बहुमत दिलंय। त्या दृष्टीनं सोलापूर शहराचा विकास, सोलापूर शहराला दिले नगरसेवक, खास करून आमचे महापौर विनयजी कोंडाल, उपमहापौर सन्माननीय देवकरताई आणि आमचे सगळे सहकारी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहराचा मजबूतीने विकास करतील आणि लोकांच्या अपेक्षाची पूर्ती होईल याची दक्षता घेतील। सभागृहामध्ये समसमान निधी दिला जाईल याच्यावर शिंदे साहेबांनी एमआयला पाठिंबा दिला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सभागृहाचं कामकाज महापौर चालवत असतात आणि सभागृहामध्ये बहुमतानं निर्णय होत असतात। त्यामुळं विरोधी पक्षाला सोबत घेऊन जाणं हे महापौरांचं काम असतं। मला वाटतं महापौर त्या अनुषंगाने सगळ्यांना सोबत घेतील आणि त्या पद्धतीचं कामकाज पण करतील। विरोधकांनी सहकार्य केलं, शहराच्या विकासामध्ये त्यांची भूमिका सकारात्मक झाली तर माझ्याही सगळ्या सहकार्यांची भूमिका सकारात्मक राहील आणि शेवटी शहराचा विकास महत्त्वाचा आहे। त्यामुळं शेवटी लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं अस्तित्व राहिलं पाहिजे, त्याशिवाय लोकशाही बळकट होत नाही। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की लोकशाही बळकट करण्याचा नियोजन आपण चुकीच्या माहितीच्या आधारे बोलत आहात। आपण
आपण अधिकची माहिती घेऊन बोलला तर आपल्याला माहिती होईल. मी आपल्याला सांगतो की निधी सगळ्यांना दिलेला आहे. निधी व्यक्तीला नाही, निधी आपल्या या सोलापूर जिल्ह्यासाठी दिला जातो, व्यक्तीला निधी दिला जात नाही. त्यामुळं सोलापूर शहरातला जो 1,000 कोटी रुपयाचा आराखडा होता त्यातून जो निधी आला तो सोलापूर जिल्ह्यामध्ये विकास कामावर खर्च झालेला आहे. व्यक्तिगत कुणी असं म्हणण्याचं कारण नाही की मी म्हणेल तसाच निधी दिला पाहिजे, असं होणार नाही. लोकांना अपेक्षित आहे, लोकांना अपेक्षित असणारं काम त्या कामाला निधी मिळेल. परिवाराच्या हातात महापालिका गेली अशी सोशल मीडियावर व्हायरल आहे. ही महापालिका भारतीय जनता पक्षाच्या विचारांच्या लोकांच्या ताब्यात गेलेली आहे. ताब्यात मी म्हणणार ना, ॲक्च्युली लोकांनी आम्हाला सेवेची संधी दिलेली आहे आणि ही महापालिका भारतीय जनता पक्षाचे माझे सगळे सहकारी या ठिकाणी शहराच्या विकासाचं काम करतील. भारतीय जनता पक्षानं खास करून आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो विकासाचा शब्द सोलापूर शहराला दिलेला आहे तो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे महापौर आणि त्यांचे सगळे सहकारी आमच्या उपमहापौर तो शब्द पूर्ण करतो. साहेब, MIM ला विरोधी पक्ष नेतापद देणार आहे का सगळे अधिकार महापौरांकडे? आता त्यांनी मागणी केली त्याची सभागृहात. विरोधी पक्ष नेतापद द्यायचं किंवा नाही द्यायचं हा सर्वस्वी अधिकार महापौरांचा आहे. मला वाटतं तो निर्णय त्यांना घेऊ द्या. तुम्ही सल्ला काय द्याल? तुमचा सल्ला काय असेल? तुम्ही विरोधकांना मी माझ्या महापौराला सार्वजनिक ठिकाणी सल्ला देणार नाही. साहेब, सोलापूर महापालिकेवर आपलं कसं कंट्रोल राहणार आहे किंवा इथल्या कामकाजावर कसं सोलापूर महापालिकेवर आपण एवढं सगळं प्रत्येक प्रभागात फिरून एवढं मोठं विजय सोलापूर शहराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. आमच्या शहराध्यक्ष असतील, आमचे आमदार असतील आणि खास करून आमच्या शहरातले आमचे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते यांनी प्रचंड मोठी मेहनत घेतलेली आहे. त्यामुळं या परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन काम करू आणि पदाधिकाऱ्यांना पण सोबत घेऊन काम करू. सगळ्यांना उत्सुकता आहे की स्वीकृत नगरसेवकांची स्वीकृत नगरसेवक निवडताना काय क्रायटेरिया असणार आहे? स्वीकृत नगरसेवक निवडण्याचा अधिकार पुन्हा महानगरपालिकेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो महानगरपालिकेच्या पक्षाला आहे, गट नेत्याला आहे आणि आपल्या सगळ्यांना याची जाणीव आहे. त्यामुळे तो त्यांचा निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहेत. तो ते त्यांचा निर्णय घेतील. नेहमीप्रमाणे खूप चांगल्या गोष्टी घडत असताना अनावश्यक गोष्टी तुम्ही विचारताय. आनंदाचा दिवस आहे, त्या आनंदामध्ये दोन आमदार दिसत नाहीत म्हणून आम्ही विचारतो. महापौर बिनविरोध झालं, उपमहापौर बिनविरोध झालं, पण त्या आनंदामध्ये भाजपचा आनंदाचा दिवस आहे त्याच्यामध्ये दोन आमदार गैरहजर दिसतात. त्या आनंद बसला नाही. बिलकुल ते दोघंही आनंदी आहेत. त्यांच्या आनंदाची आपण फार चिंता करताय. ते खूप आनंदी आहेत आणि त्यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्ट आपण बघितल्या, अकाउंटवर चेक केलं तर अकाउंटवर त्यांनी महापौरांचं अभिनंदन केलेलं आपण पाहाल. त्यामुळे अनावश्यक गोष्टीवर चर्चा होणं मला वाटतं उचित नाही. आनंदाचा दिवस आहे. सोलापूर शहराला 3.5 वर्षाचा मधल्या गॅपनंतर महापौर आणि कर्तृत्वान शहरातले बॉडी आपल्याला मिळालेली आहे. माझं म्हणणं आहे की आता आपण या गोष्टीचा आनंद व्यक्त करावा आणि आनंदही साजरा करावा. आपण शहराचे नागरिक आहात. आपल्याही शहराचं काम करत असताना हे सगळे लोक खूप चांगलं काम करतील आणि आपल्यालाही काम करत असताना याचा नक्की अनुभव येईल. कुठेतरी बार्शीत वैरागमध्ये एकनाथ शिंदेची सभा झाली त्या सभेत त्यांनी असं म्हणतात की मी पण सरकारमध्ये आहे, मला पण निधी देण्याचा अधिकार आहे. उद्देशून आपल्याला त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला. बिलकुल एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, ते आमचे नेते आहेत आणि त्यांना सगळे अधिकार आहेत, त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. बरोबर. परंतु ज्या ठिकाणी ज्या दिवशी चोपल साहेब आमच्या महायुतीमध्ये कुठल्या पक्षात प्रवेश करतील तेव्हा त्याबाबत विचार केला जाईल. ना तुम्ही म्हणताय की निधी सोपल साहेब कुठून आणणार? शिंदे साहेब असं म्हणतात की सोपल साहेब तुम्हाला निधी कमी पडू देणार नाही. नेमकं म्हणजे काय? मी आपल्याला सांगितलं, महायुतीमध्ये काम करत असताना आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पक्ष महायुती आमची आहे
आणि या महायुतीच्या माध्यमातून राज्याचा विकास करायचा आम्ही प्रयत्न करतो. व्यक्तीला आम्ही निधी देत नाही, आम्ही व्यक्तीला निधी देत नाही. त्यामुळं त्या मतदारसंघामध्ये आपण पाहिलं असेल गेल्या 1 वर्षापासून विकास ठप्प आहे आणि जो विकास ठप्प आहे याचा अर्थ इथं विकास निधी आलेला नाही आणि आता 1 वर्षात 1.5 वर्षात आला नाही तर आता कुठून आणणार हा माझा प्रश्न होता. आणि म्हणून आजही सांगतो की आदरणीय सुपर साहेबांनी आता कुठल्या तरी सेनेमध्ये प्रवेश करावा, आता ज्या सेनेत आहे तिथून, आणि मग पाहिजे तेवढा निधी मिळेल, अडचण काय तेव्हा. धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की पालकमंत्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करतायत, दमबाजी करतायत, त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही गप्प बसणार नाही, अशा भाषा वापरली. धैर्यशील मोहिते पाटील आपण त्यांच्या कार्यकर्त्यांना दमबाजी करतायत असं सांगतायत, आरोप करतायत. आता ते मोठी लोक आहेत आणि एवढ्या मोठ्या लोकांना कोण जमणार. आम्हाला कुठल्याही कार्यकर्त्यांना दम द्यायची आवश्यकता नाही. नौटंकी करायचा, कांगावा करायचा, सहानुभूती मिळवायचा हे सातत्याने चालत आले. आम्हाला त्यांना दम द्यायची बिलकुल आवश्यकता नाही. जनता त्यांना दम देते आणि येणाऱ्या निकालात आपण पाहतो. महापौर आणि उपमहापौर पदाचा कार्यकाळ आता महापौर पदाचा कार्यकाळ तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे. आता तो कार्यकाळ आपण थोडी ठरवलेला आहे. 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करतील. 5 वर्षाचा जो कार्यकाळ आहे 2.5 वर्षाचा महापौर पदाचा कालखंड असतो. 2.5 वर्षाचा कालखंड महापौर पदाचा असतो. पक्षाला जेव्हा वाटेल की आता महापौर पदाचा कार्यकाळ त्यांचा पक्ष निर्णय घेईल. आज विनायक कोंडाळ सोलापूर महापालिकेचे महापौर आहेत. सर्वप्रथम आमच्या भारतीय जनता पार्टी पक्षाचे वरिष्ठ आदरणीय फडणवीस साहेब, तसेच आमचे अध्यक्ष तसेच आमचे गटनेते नरेंद्र काळे यांचं सर्वप्रथम सर्व वरिष्ठ पक्षातील सर्व वरिष्ठांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. माझ्यासारख्या अशा व्यक्तीला या ठिकाणी महापौर म्हणून या ठिकाणी संधी दिली आणि निश्चित त्या संधीचं या ठिकाणी मी सोनं करण्याचा प्रयत्न केला. काय विकासाचे मुद्दे जे आहेत आपण सोलापूर शहरवासियांना भारतीय जनता पार्टीवर अतिशय विश्वास टाकून या ठिकाणी बहुमत या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे आणि त्या विश्वासाला सार्थ राहून आम्ही आमच्या पाठीमागं आमचे नेतृत्व, आमचे डॅशिंग, आमचे पालकमंत्री आमच्यासोबत आहेत आणि सोलापूर शहराचा या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सोलापूर शहराचा या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त पाण्याचा विषय असेल, या ठिकाणी DP रस्त्यांचा विषय असेल, शहर स्वच्छतेचे विषय असतील आणि ग्रीन झोनचा विषय असेल, या ठिकाणी आम्ही मुबलक पाणीपुरवठा आम्ही कसं हे करू सोलापूरकरांसाठी या ठिकाणी आमचा प्रयत्न राहणार. महापौर साहेब, खरं तर आपण बिनविरोध व्हावं यासाठी विरोधी पक्षातले जे लोकांनी अर्ज भरलेले होते ते अर्ज त्यांनी स्वतःहून माघार घेतलेले आहेत. आता त्यांनी समान निधीचं आज तुमच्यासमोर ठेवलेले आहे. विरोधी पक्ष नेता व्हावं यासाठी आपण प्रयत्न करणार आहात आणि पालकमंत्री तुमच्यासमोर तुमच्या कोर्टात बॉल टाकणार. या ठिकाणी आम्ही सर्वप्रथम आम्ही बसून त्यांनी जे आम्हाला अर्ज दिले आणि रिक्वेस्ट केली त्या ह्याच्यावर आम्ही बसून चर्चा करून या ठिकाणी निर्णय घेतला. Like, subscribe, click on the bell.